त्यांच्या हस्ते द्यायचंय. चला त्या अगोदर संजू मेहर साहेब यांच्या शुभस्ते मॅच पुरस्कार द्यायचा आहे. खूप चांगली 6 धाबा डिफेंड केल्या. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली असे करण आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय. संजू मेहर साहेब यांच्या शुभस्ते मॅचचा पुरस्कार देऊन गौरव केला जातोय. वडा मॅग्निफिसंट बॉलिंग 6 मध्ये 6 केल्या डिफेंड आणि ते ठरले होते मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आदरणीय तेजस म्हात्रे साहेब आपणास विनंती आहे की आपण मुख्यमंत्र्यांनी स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे या डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये. मॅचला झाले सुरुवात 2 लुजर संघादरम्यान. या ऐकूया भरत सरांना. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवण्यासाठी दोन्ही बंधू तयार झालेत. 9 स्टार कडून हेमंत गाडीगावकर, त्याच्या साथीने राम जयेश बनसोडे त्यांच्या समोर. पहिलाच बॉल. ओहो, चांगली फिल्डिंग राहुल परदेशी याच्या माध्यमातून होती आणि आपल्या संघासाठी 3 धावा त्याने नक्कीच वाचवल्यात. JSM बोळीज, JKCC अर्नाळा, JCC आणि आगाशी या 4 संघांना विनंती की आपण रिपोर्ट करायचा, आलेल्याची नोंद करायची आहे. JSM बोळीज आणि JKCC अर्नाळा आपण आयोजन कमिटी संपर्क साधा. येस, चौकार आहे का चेक केलं जाणार आहे. दोन्ही पंच एकत्रित येऊन ते चर्चा करतात आणि त्यानंतर बघितलं जाईल बॉल ज्या वेळेला गेला, ज्या वेळेला फील्ड केला गेला त्यावेळेला पाय कुठे होता, हात कुठे लागला होता, बॉलचा संपर्क ज्या वेळेला हाताला झाला त्यावेळेला पाय कुठे होते. खूप सारा अंतर बाउंड्री लाईन आणि खेळाडूमध्ये होता आणि त्यामुळे एकच धाव त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 5 बॉल आणि 4 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. घड्याळामध्ये 9 वाजून 4 मिनिटं झालेली आहेत. हेमंतने एका धावेसाठी चेंडूला खेळलं. पुन्हा एकदा सिंगल धाव आली. षटक क्रमांक पहिलं संपलं. पॉवर प्लेची कहाणी काही अशी राहिली की पॉवर प्लेचं षटक प्लेबॉयच्या बाजूने गेलं आणि आता उर्वरित 3 षटकामध्ये क्षेत्रक्षण विखुरलेला असताना बघूया दोन्ही बंधूंची कशा प्रकारे बॅटिंग होते. सईद सय्यद यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 चा थरार आपण बघतोय. पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामधील मॅच नंबर 4 ग्रुप बी मधील प्ले बॉयज वर्सेस 9 स्टार. पहिला बॉल वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. भीम प्रेरणा निर्मळ या अगोदरच्या सामन्यामध्ये अगदी क्लोज मॅच फिनिश झाली. ओ, यावेळेला बॅटची चेंडू मागे निघून गेला. रोटीने चेंडूला जोपर्यंत अडवले तोपर्यंत कोणती धाव नाही. वाईडचं डॉट मध्ये रूपांतर केलं. नेक्स्ट बॉलवरती बिलकुल डॉट आला. टॅप केलं चेंडूला समोर. एका धावेसाठी चेंडू निघून गेलाय. सिंगल धाव येताना दिसते. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट होईल.
किती धावा मोठ्या किती धावा छोट्या, दुपारी खेळाल तर तुम्हाला 40 सुद्धा कमी पडतील, पण जर का 7 वाजल्या पुढे निघून गेलात तर मात्र तुम्हाला 30 सुद्धा मोठ्या वाटायला लागतील. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईट बॉल. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये येताना पाहायला मिळते. धावाचा प्रभाव, खेळपट्टीवरती असलेला लाल रंग आणि त्याचा पूर्णपणे इम्पॅक्ट हा बॉल टर्न करण्यासाठी होताना पाहायला मिळतो. आणि बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा स्क्वेअर विकेट खेळलं. एका धावेसाठी चेंडूला पाठवलं, एक धाव आली. 9 धावा, 9 रन्स ऑन स्कोरबोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावरती असतानाची सद्यस्थिती. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा आल्यात त्या 4. हेमंतने पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडूला खेळलंय, सिंगल येते. आक्रमण करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. धावपलकाला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. हळूहळू मॅचला पुढे नेत असताना हेमंत गाडीगावकर, रामने पुन्हा एकदा वेळेची गरज समजली आणि त्यानंतर एका धावेसाठी चेंडूला खेळलं. वेलकम बॅनर ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एंट्री करता त्यावेळेला तुम्हाला बघायला मिळतो आणि त्याच्या आतमध्ये येत असताना दोन्ही बाजूला ती झाडं आणि त्यानंतर ज्या प्रकारचं डेकोरेशन आपल्याला एंट्री गेटवरती बघायला मिळतंय, तिथून मात्र आतमध्ये किती चांगलं दृश्य असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता. आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला जयेश घरत यांच्या फोटोवरती केलेले रेखीव काम आणि इतक्या सुंदर रीतीने त्याचा फोटो तिथे सजवून ठेवला गेलाय. त्यांनी दाखवलं की नवापूरच्या प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये जयेश घरचं काय स्थान होतं. डाव्या बाजूला असलेले रंगबेरंगी झेंडे जे नेहमीच मोठमोठ्या स्पोर्ट्स अँड कल्चरल इव्हेंटमध्ये आपल्याला बघायला मिळत असतात, ते झेंडे इथे लावण्यात आलेले आहेत DCC नवापूरकडून. आणि सर्वात मोठं आकर्षण काय राहिलंय तर टॉस का बॉस 3D इफेक्ट असणारी ती ग्राफिक्स, त्याच्यामध्ये सगळ्या संघांचा लोगो, जे संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करतायत आणि त्या गोष्टीला इतक्या भव्य स्वरूपात प्रदर्शित केलंय की बघताच वाह काय चित्र आहे असं वाटतं. आणि त्यानंतर ओहो, अनिकेत मुळेचा हा चेंडू पाठवून दिला डिक्लेअरच्या दिशेने. एका धावेसाठी सिंगल धाव येते. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ. धावपलकात धावा 14. तंतोतंत सामन्याला पुढे नेण्याचा प्रयत्न, रन बॉल, प्रत्येक चेंडूवरती 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 9 स्टार, मोठा फटका इंटू द गॅप फॉर रन्स. शरीरापासून लांबून स्वतःच्या बॉडीला मागे खेचत असताना मारलेला फटका, 4 धावांसाठी चौकार. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. सुकेश टाकी 1 नंबर, निलेश पाटील 1 नंबर, नका चौकात जीवाची लई डेंजर. सुकेश टाकी 1 नंबर. एवन जोडीचं हे गाणं आणि त्याचबरोबर नादी लागलं तर 12 वाजतात. आणि आता तसंच काहीच चित्र. हेमंत गाडीगावकर खूप वेळ उभं राहिल्यानंतर मोठा ब्लास्ट त्याच्या बॅटमधून झालाय, चौकार आलाय. पुन्हा एकदा यावेळेला बॅट वरती राहिली, बॅटचा फेस ओपनच राहिला आणि चेंडू सरळ सीमारेखा पलीकडे गेला. फलंदाज बाद, चौकाराचं प्रत्युत्तर विकेटने. गॉंग. लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो आया है राजा. लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई ना मुझसा दलेर यारो, शेरों का मैं हूँ शेर यारो. थँक्यू. जुना बॉल द्या, जुना बॉल समोर. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया, ज्या ठिकाणी अनिकेत मुळे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, फेकी केले नाही. धीरज कोरपे चेंडूवरती वेगाने आले. धीरज समोर आला की एकच गोष्ट आठवते, मोठमोठे गार केले गंमत मध्ये. काय जबरदस्त रील बनवली होती, काय तो शूट होता. ज्यावेळेला मनोलपाड्यामध्ये हा संघ विजयी झाला होता त्यावेळेला त्यांचं ते सेलिब्रेशन होतं. डिझर्विंग टीम, खूप चांगला परफॉर्मन्स त्याने त्यावेळेला केला होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी खेळला, वेगाने फेकी झाली, तोपर्यंत सिंगल.
षटक क्रमांक 3 संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती 9 स्टार या संघाच्या. जरा खडकी बर अंग तुला काय रे टॅपू बजाय रे सायकल में जाय रे थांब जरा खडकी बर अंग तुला काय रे अरे बाबू ले ले गाव में थँक्यू. एवढ्या रात्री अनारकलीवाला नाहीयेत. रोहित जाधव रोडी याच्या हातामध्ये चेंडू समोर आहे. राम पहिला बॉल डाऊन दी ग्राउंड, चेंडू निघून गेलाय. प्रथमच्या हाताला लागून चाटत पुसत सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. काय जबरदस्त मॅच रंगली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि चौकार आल्यानंतर मॅच बॉल आलाय. जसा टायमिंग निघत चाललाय तसा मॅच एक एक संघ पुढे पुढे होत जात चाललाय. प्रत्येक ग्रुपमधून 2 संघ क्वालिफाय होतात. आता हा बी ग्रुप चालू आहे. इथून आपल्याला पहिला संघ क्वालिफाय होताना बघितला आपण देवीच्या तेजस 11. दुसरा संघ यानंतरची जी मॅच होणार आहे त्यामध्ये विजयी झाल्यानंतर रनआउट साठी फेकी. प्रत्येक संघाची तिथे कोणतीही धाव नाहीये. म्हणजे संघर्ष आणि टेन्शन वाढत चाललेलं आहे. प्रत्येक संघासाठी टेन्शन वाढत नक्कीच चाललेलं नक्कीच टेन्शन आहे. शिवाय आपण क्वालिफाय कसे हो. बट राव टेन्शन तब देना होगा कॉन्ट्रीब्युशन दिल्यानंतर तुमचं टेन्शन कमी होणार आहे. आणि ते कॉन्ट्रीब्युशन आता प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी देतोय. सिंगलसाठी चेंडू खेळलाय. 25 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. मोरे सर तुम्हाला मी एक सांगतो की जरी प्रीमियर लगचं दुसरं वर्ष असलं तरी हे मैदान 25 ते 30-40 वर्षाचं हे मैदान आहे. ह्या मैदानावर अनेक सामने झालेले आहेत. मग बंगलेपाड्याचे सामने असो किंवा नवापूर म्हणजे बालकृष्ण वैदिक क्रीडा मंडळाचे सामने असो किंवा नंतर टुर्नामेंट असो. इकडूनच्या टुर्नामेंटमध्ये खोचिवड्याच्या नितीन कोल्हे आणि जंबोने ही मैदानं गाजवलेली आहेत. अतिशय मोठ्या स्पर्धा झालेल्या आहेत या मैदानावर. मोठी नावं जंबो. ओ हो, राम ने किया है काम, जरूर उसका मिलेगा दाम. पण त्याच्यासाठी दुसरी इनिंग सुद्धा बघावी लागणार आहे. तुर्तास येतोय चौकार. 4 धावा 9 स्टार साठी फायदेमंद. राहुल परदेशीकडून चूक खूप कमी वेळेला बघायला मिळते. तसा या मैदानाला मोरे सर इतिहास सांगितलं नाही, मी. चर्चा आपण त्या गोष्टी सुद्धा करणार आहोत. फक्त एक बॉल बाकी आहे. त्यानंतर आपण त्या चर्चेकडे येऊयात. कारण ज्या खेळाडूंची आपण नावं घेतली ते टेनिस क्रिकेट विश्वामधील अशी नावं आहेत की त्या नावांची आजही यावेळेला नो बॉल नो +1. गंभीर यांनी सांगितलं 1+1 नाही, ही तर फुकटमध्ये दिलेली ऑफर आहे. 1चे सुद्धा पैसे द्यायचे नाही आहेत. 2 धावा आलेल्या आहेत आणि 2 धावांशी 32 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट बॉल फ्री हिट वरती सर्वेश. बघूयात कशा प्रकारची बॅटिंग करतात. सर्वेशने एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. सिंगल धाव आली. 33 झाल्या. 34 करायच्या आहेत आणि 34चा पाठलाग आणि बचाव. जंबो आणि नितीन कोळी द वंडर बॉय ऑफ द खोचिवडे ही 2 नावं तुम्ही आजही जर म्हणाल तर जंबो नावाचे व्यक्ती किंवा जंबो नावाचा खेळाडू सकाळी पहाटे उठून तितक्याच नित्य नियमानं जाऊन धावतात, चालतात. तो सराव किंवा तेवढा वर्कआउट करतात. नितीन कोळी आजही मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 40 प्लसचं क्रिकेट त्यांचं अजूनही चालू आहे. आणि फक्त वसई तालुका नव्हे तर मुंबईसारख्या बंडाबॉयज सारख्या संघातून खेळत असताना मोठमोठी मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत. ही अशी दिग्गज नावे त्यांनी ती या मैदानावरती आली. ती सर्वात मोठी अचिव्हमेंट किंवा अभिमानास्पद बाब हे नवापूर वासियांसाठी मैदानावर. आणि एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. कैलासवासी बालकृष्ण वैती म्हणजे माझे चुलत आजोबा ह्यांनी जेव्हा गाव कप टेनिस क्रिकेट 20 तेव्हा 20 सुरुवात पण नव्हती झाली पण त्यांची एक बुद्धिमत्ता होती अतिशय सुंदर असं. त्यामुळे एक गाव कप चालू केला होता. आपल्या स्टेजवर जे बसलेले आहेत किशोर बालकृष्ण पाटील हे त्या मॅचचे शतकवीर आहेत. कृपया किशोर पाटील यांनी एक उभं राहावं तिथे आणि सर्वांना सांगावं उभं राहावं, हात वरती करावा. किशोर पाटील हे बालकृष्ण वैती क्रिकेटचे शतकवीर आहेत त्या कालचे. किशोर पाटील क्या बात आहे. आज साहेबांना सुद्धा आपण व्यासपीठावरती बघतोय. JSM बोळींज आणि JKCC अर्नाळा दोन्ही कर्णधार एंट्री गेट जवळ येऊन थांबायचंय.
तन्मय मेहर आणि विनीत पाटील यांचे संपर्क साधायचा. एंट्री गेट जवळ थांबा. JSM बोळींज आणि JKCC अर्नाळ्याचे कर्णधार. खूप साऱ्या आठवणी ताज्या होतात आणि म्हणूनच की काय भरपूर सारे म्हणजे जेवढे क्रीडा रसिक आहेत तेवढे म्हणत असतात नवापूर अर्नाळ्याला क्रीडा साहित्याचा खूप मोठा वारसा आहे आणि तिथे पहिल्यापासून जपत आलेले आहेत. लेदर क्रिकेट, त्यानंतर अंडरआर्म क्रिकेट, खो खो, कबड्डी, अनेक साऱ्या गोष्टी, अनेक सारे गेम्स आणि अजून साऱ्या आठवणी आहेत. मी त्या आठवणीकडे सुद्धा येणार आहे. त्या अगोदर चालू असलेली मॅच सुद्धा महत्त्वाची आहे. ज्या मॅचमध्ये सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आले प्ले बॉईज कडून. प्रारंभिक जोडी जयेश बनसोडे आणि अनिकेत मुळे, वन ऑफ द इन्फॉर्म पेअर. आणि सर्वेच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल. मोठा फटका समोर, प्रयत्न पुरे, चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार, चौकार. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते. चला दोन्ही कर्णधार JSM बोळींज आणि JKCC अर्नाळा एंट्री गेट जवळ या लवकर. कर्णधार आमचे दोन्ही मेंबर्स विनीत पाटील तिथे उपस्थित आहेत. लवकरात लवकर या प्लीज. हा बोल. तिसऱ्या चेंडूवरती चौकार. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळपट्टीवरतीच खेळले, एका धावेसाठी पाठवलं, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. आणि ती सिंगल धाव येत असताना स्ट्राईक रोटेट. यावेळेला अनिकेत मुळे सन्मान दिला चेंडूला. खेळाच्या गरजेला समजत असताना ही फलंदाजी केली जाते कारण 34 धावांचा पाठलाग म्हटल्यानंतर तुम्हाला 8-9 या धावा षटकागणिक बनवाव्या लागणार आहेत आणि हे ध्यानात ठेवत असताना पहिल्या षटकामध्ये तो चौकार आला आणि त्यानंतर व्यवस्थित सन्मान, फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग आलाय, डॉट. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आहेत त्या प्ले बॉईज संघाच्या. नॉनव्हेज खाऊन तब्येती झाल्याच पाहिजेत. अरे ढेऱ्या घेऊन फिरायला आपण काय पोलीस आहे का काय? पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सायरन वाजला म्हणजे पॉवर प्ले, सायरन वाजला म्हणजे नो बॉल आलाय, सायरन वाजला म्हणजे अलर्ट. आणि असं असताना आता पॉवर प्लेचं षटक हेमंत गाडीगावकर, बेस्ट वर्सेस बेस्ट. हेमंतच्या समोर अनिकेत मुळे. हा ट्रँगल क्रिएट झालाय. या ट्रँगल मधून कोणता कोणा यशस्वी ठरतोय. पहिला चेंडू टॅप केलाय, चेंडूला पाठवलंय, टॅप नव्हे हा ड्रायव्हिंग टॅप होता. त्याच्यावर ते एकच धाव येते आणि एका धाव्याने धावफलक पुढे जात आहे. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 आपण पाहतात आणि त्यामधील एक महत्त्वपूर्ण मॅच, 2 पराभूत संघांमधील मॅच आहे म्हटल्यानंतर इथे डू ऑर डाय परिस्थिती आहे. ड्राईव्ह केलं, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग एकदा येताना दिसते. इथून पराभव स्पर्धेबाहेर, इथून जिंकणं तुम्हाला मॅचमध्ये जिवंत ठेवतील, अस्तित्व जिवंत ठेवतील. तुम्ही एक स्टेप पुढे जाता, क्वालिफाय होता, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. म्हणून हा विजय खूप महत्त्वाचा आहे. इथून जिंकणार तर क्वालिफाय होण्यासाठीचा संघर्ष किंवा क्वालिफाय होण्यासाठीचा खेळ तुम्हाला करण्याची संधी मिळेल. पण तुर्तास सद्यस्थिती जर बघाल तर प्ले बॉईज हा संघ थोडा दडपणाखाली आहे, अडचणीत आहे. पण ज्या धाटणीचे 2 फलंदाज आहेत, जसा त्यांचा फॉर्म राहिला आहे, जसं त्यांचं कॅलिबर आहे, त्याला जर बघाल तर या धावांचा पाठलाग तितका अवघड नाही आहे. हेमंत गाडीगावकर समोर जयेश बनसोडे हे सर्वोत्तम बॅटल आहे. याच्यामध्ये बघूयात कोण प्रभावी ठरतोय कोणावरती. समोर डाऊन द ग्राउंड चेंडूला अडवलाय, हाताने डायरेक्शन बदललंय. हाताने डायरेक्शन बदलत असताना काय या मॅचचं डायरेक्शन बदलतंय का, या पाहूयात. येतोय चौकार, 4 धावा. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात, नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. चौकार आला, 4 धावा आल्या. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवण्याचा प्रयत्न
या चौकारामुळे जवळजवळ यशस्वी झालाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. जय समोर हेमंत. नेक्स्ट बॉल. ओ प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर से. ईट का जवाब पत्थर से. टीट फॉर टॅट. चौकाराचं उत्तर विकेटने. फलंदाज बाद. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून थँक्यू. घे. आतमध्ये येणारा चेंडू विकेट आली आहे. आदरणीय वैभवजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. वैभवजी पाटील यांचं आगमन झालंय. आणि नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगची खास बात काय आहे तर ज्या वेळेला पहिला सामना चालू झाला तेव्हापासून आतापर्यंत व्यासपीठ हे गजबजलेलं आहे. प्रचंड आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जसा आला आहे तसंच या व्यासपीठावरती येणाऱ्या मान्यवरांची संख्या सुद्धा जास्त आहे. म्हणजेच काय, खेळाडू वर्गाबरोबर प्रेक्षक वर्गाबरोबरच या स्पर्धेसाठी लाभलेले पुरस्कर्ते, या स्पर्धेसाठी लाभलेले पाहुणे, या स्पर्धेसाठी लाभलेले सगळे ग्रामस्थ या स्पर्धेला मोठी पसंती देऊन आहेत. सय्यद नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 15 वरती पहिला धक्का हेमंत गाडीगावकरने मिळून दिला. ब्रेक थ्रू. सईद नवीन आलेला फलंदाज आहे. शेवटचा बॉल हलक्या हाताने त्याने खेळलाय सिंगलसाठी. एकच धाव. षटक क्रमांक दुसरं संपलं. 8 पहिल्या षटकात, 8 दुसऱ्या षटकात. आता तिसऱ्या षटकात येत असताना वाट बघणार की वाट लावणार, लेट्स सी. घेऊयात एक छोटासा ब्रेक. या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर वळूयात मॅचच्या दिशेने. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या थँक्यू डीजे. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16, म्हणजेच येणाऱ्या 12 मध्ये 18ची गरज आहे. सहित ओ ओ ओ सेलिब्रेशन सेलिब्रेशन होगा. एज अँड गॉन. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. सय्यद डिपार्ट्स. 1 मोर विकेट डाऊन. हलवलाय सारा मार्केट त्याने त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्याने त्याचीच हायलय हवाना. अरे आमचे भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. छोट्या भाई चालाय जमाना. थँक्यू डीजे. प्रतीक सिंग बच्ची नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. त्याने येत असताना हलक्या हाताने चेंडूला ऑन साईडला दिशा दिली आहे. 1 धाव धावून कंप्लीट झाले आणि एका धाव्याने धावफलक 16-17 वरती जाऊन पोहोचलंय. 17 वरती हे धावफलक जाऊन पोहोचतंय. आणि आता मोठा फटका समोर मारण्याचा प्रयत्न. फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चांगला कमबॅक. ओ यावर उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. अतिरिक्त धाव येईल. बघा इथे खूप साऱ्या गोष्टी घडण्याचे संकेत आहेत. जे गोलंदाजावरचं दडपण आहे ते दडपण बघता असं वाटायला लागलं की इथून एकात बाउंड्री आली तर या मॅच मध्ये मोठा पलटवार, गेम चेंज होताना दिसू शकतो. अनिकेत मुळे यानं वेगळीच चेंडूला लेफ्ट केलाय, जाऊ दिलाय, वाईड दिला पंचांनी म्हटल्यानंतर अतिरिक्त धाव. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलंय. हेच गंभीर काय रिव्ह्यू आहे वाईड साठी? वाईड नाही असं फिल्डिंग करणाऱ्या टीमचं म्हणणं आहे. अनिकेत मुळे, प्रतीक सिंग डेंजर प्लेयर आहेत, आक्रमक प्लेयर आहेत आणि त्यांच्या समोर 9 स्टार सारखा नौका संघ. बघा चेंडू कशा पद्धतीने गेलाय. एकदा झूम आउट त्या बॅट्समनच्या ठिकाणी होईल त्यावेळेला चांगलं पिक्चर म्हणजे क्लिअरली व्हिजिबल होईल आपल्याला की कुठल्या दिशेने चेंडू गेला, कुठून गेला, टप्पा कुठे पडला. Oh, leg stump. It is a huge gap between leg stump and ball. बघा कशा पद्धतीने चेंडू निघून गेला. क्लिअरली सगळं चित्र दाखवलं गेलंय.
याचसाठी नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग जाणली जाणार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, क्लिअर असणार आमची सर्व कहाणी. 19 धाबा धावपलकावरती. अनिकेत मुळे, प्रवीण त्याच्या समोर अडवण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, भेदलाय क्षेत्ररक्षकाला, चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार, चौकार. संतोष मामा यांचा चेंडू आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. थँक्यू डीजे. 23 धाबांमध्ये धापलक जाऊन पोहोचले. अजूनही 11 धाब्यांची गरज आहे. 1-11 runs required to win within 8 deliveries. 8 deliveries, 11 run. एक चौकार या चित्राला विचित्र करू शकतो. ओ यावेळचा चेंडू, यावेळचा चेंडू, ओहो शरीराला लागलाय, डॉट आलाय. एक डॉट नाही आला, या एक डॉटने सुद्धा त्या कॅल्क्युलेशन मध्ये खूप मोठा फरक बनवलाय. त्याची चर्चा होणार आहे तुर्तास मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल ऑन साइडला अडवलाय चेंडू. ओ यस, विकेट. गुडघ्याला मांडीला लागून चेंडू उडाल्यानंतर विकेट सुद्धा त्याच प्रकारे बाहेर जाते. म्हणजेच काय, अनिकेत मुळे डिपार्ट्स. बॅक टू बॅक 2 डॉट. नवीन फलंदाज कोण येणार, नवीन फलंदाज कोण येणार. सन्नाटा चारी बाजूने, मॅच बिलकुल गरम आहे. या स्पर्धेला येण्यापूर्वी सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता, नवापूरमध्ये चाललोय, रात्री येताना किती थंडी असणार आहे. पण मित्र हो, त्या साऱ्या गोष्टी विसरा. ही मॅच इतकी गरम होत चालली आहे की ती थंडी सुद्धा आपल्या जवळ येत नाही. म्हणूनच आज थंडीचा प्रभाव थोडासा कमी आहे. मैदानाच्या आज सुयोग खांडेकर आलाय. प्रतीक सिंग वरती प्रचंड आणि मोठी जबाबदारी. 6 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. 6-11. 11 मध्ये 1-1 असे 2 असा एक आकडा आहे. म्हणजे त्या 1-1 ने तुम्ही मॅचच्या जवळ जाऊ शकणार नाही आहात. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सिंगल आली आहे. प्रयत्न तर मोठ्या फटक्याचा होता, परंतु बॉलरने सांगितलं रोहितने, आप अगर बड़ा शॉट लगाने के लिए आए हो तो हम देने के लिए नहीं आए, हम आपको रोकने के लिए आए. ड्राईव्ह केलाय समोर, चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी, फलंदाज बाद. सुयोग खांडेकर डिपार्ट्स. मयूर दादा एक वादा, माझा मयूर दादा. मयूर बोले तो मयूर डिझे, मयूर बोले तो मयूर जाधव, मयूर बोले तो मयूर पडेलकर, मयूर असंख्य आहेत. आणि त्या सगळ्या मयूरची कहाणी आज, उद्या, परवा, 13 रविवारपर्यंत आपण गाणार आहोत. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये प्रतीक सिंग काय करतोय, राहुल परदेशी काय करतोय आणि त्याचबरोबर रोहित काय करतोय यावरती नजर टाकूयात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. हा चेंडू अडला नाही, मॅच अडली आहे. इक्वेशन 3 मध्ये 10. सामना उघड्या डोळ्यांनी पहा, निखळ डोळ्यांनी पहा, चांगला दिसेल. आता काळा चष्मा गॉगल लावून बघू नका, दिसणार नाहीये. 3 मध्ये 10. एखादा नो बॉल या मॅचला वेगळी कहाणी देईल. इनसाइड आउट प्रतीक सिंगच्या बॅटमध्ये होतं चौकार. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. थँक्यू. एक मुखानं बोला जय जय हनुमान. इथं प्रत्येक मुखानं बोलत असणाऱ्या दोन्ही संघाच्या पाठीराखे जय प्रतीक, जय राहुल, जय रोहित. कोणाचा जय जयकार होणार. 2 चेंडू आणि आता 6 धावांची गरज. 2 बाउंड्रीज माराव्या लागणार आहेत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय, अडवलाय. एकच धाव आली आहे आणि 1 धाव येत असताना राहुल परदेशी 1-5च्या विळख्यामध्ये अडकलाय. आज राहुल परदेशीचा वाढदिवस आणि अशा स्थितीमध्ये त्याला स्ट्राईक मिळणं म्हणजे हा दुर्दैवी योग म्हणावा. आयोजन कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा राहुल परदेशी आज वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. शेवटचा बॉल, 1 बॉल 5. आतमध्ये आलाय चेंडू. मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला 9 स्टारनं. पराभवाच्या छायामध्ये प्ले बॉयज DCC क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग मधला पहिला बिग अपसेट आपल्या सगळ्यांना बघायला मिळतोय. कारण हॉट फेवरेट मानली जाणारी टीम म्हणजेच प्ले बॉयज स्पर्धेबाहेर. सामना फसला कुठे, सामना चला निर्मळ भीम प्रेरणा निर्मळ संघाचे कर्णधार
भीम प्रेरणा निर्मळ संघाचे कर्णधार आलेला नयन. चला हेमंत लवकर धावत या, जर का धावत आलास तर एक रन एक्स्ट्रा देऊ. वैभवजी पाटील. दोन्ही संघ तयार आहेत. हार्ड लक प्ले बॉयज, पण खूप चांगला संघर्ष आपण सुद्धा दाखवलं. काही असे पॉइंट होते, त्या पॉइंट्स मध्ये विनिंग मोमेंट मध्ये तुम्ही नव्हतात, त्यामुळे स्पर्धेबाहेर व्हावं लागलंय. राम आपण ठरले आहात या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. खूप चांगली बॅटिंग, 16 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये रामने केली 2 चौकारासह. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन लगेचच टी शर्ट घालून आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. धीरज तांडेल यांच्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा. खूप चांगली बॅटिंग, राम ठरले होते या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. आपल्या मुख्य मंचावर धीरज तांडेल यांच्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो रामचा. शेवटच्या आणि अंतिम मॅच जिकडे टॉस जिंकला होता निर्मल या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय 9 स्टार या संघाला. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग सीझन 2 आणि आलेल्या मान्यवरांचा अर्थातच भालचंद्र मेहर बाल्या मामा. आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. DCC संघाचा आणि त्या DCC संघासाठी सातत्यानं त्यांचा देखील एक मोठा वाटा असतो, पाठबळ. बाल्या मामा आणि अरुणजी मेहर, आपल्याला दोघांना विनंती असेल अरुण मामा आपण दोघांनी यायचं, आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. शेवटची आणि अंतिम मॅच